सर्वांना जय ज्योती, जय भीम. 11 एप्रिलच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला लागली आहे. गेल्या 2 वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि जागतिक महामारीमुळे मिरवणुका, जाहीर सभा, व्याख्यानं, मेळावे हे सर्व रस्त्यावरचे कार्यक्रम बंद झालेले आहेत. परंतु तरीही महापुरुषांची जयंती साजरी करणे हा आमच्या बहुजनांच्या संस्कृतीचा एक भाग झालेला आहे. संस्कृती ही फार शेवट असते. एखादा सण, एखादा उत्सव किंवा एखाद्या महापुरुषाची स्मृती हे जेव्हा संस्कृतीचा भाग बनतात तेव्हा त्यातून कर्मकांडही निर्माण होण्याची शक्यता असते. महापुरुषांची खरी शिकवणूक बाजूला ठेवून जय जयकार आणि मोठ्या प्रमाणात मिरवणुका, ढोल ताशे हे सर्व मोठ्या प्रमाणात सुरू होत असतं. आणि त्याला आपण मग महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी किंवा महापुरुषाचं स्मरण असं स्वरूप न राहता सण उत्सवाचं स्वरूप त्याला प्राप्त होतं की ज्याच्यातून मग अंधश्रद्धा, कर्मकांड, भावनिकता आणि महापुरुषांच्या प्रती अतिप्रेम, अतिउत्साह या सगळ्या चुकीच्या आणि काही वाईट गोष्टी त्यातून निर्माण होत असतात. आणि या सर्व चुकीच्या गोष्टींना मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, कार्यकर्ते, क्रांतिकारक म्हणवणारे नेते हे सगळे या सगळ्या वाईट आणि चुकीच्या गोष्टीला बळी पडतात. आणि त्यांच्यामध्ये जी काही वैचारिक सहिष्णुता पाहिजे असते की जी महापुरुषांनी आपल्याला प्राधान्याने शिकवली ती नष्ट होते. आणि महापुरुष एक प्रकारे दगडाचे देव बनतात आणि आपण त्यांचे अनुयायी न राहता आपण त्यांचे भक्त बनतो. हे आपल्याला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण एक वेगळ्या अर्थाने, वेगळ्या माध्यमातून आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्वात जास्त महत्व दिलं असेल तर ते सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाला. आणि जनतेचं प्रबोधन करायचं म्हटलं की मग त्यासाठी वेगवेगळी साधनं लागतात. आता जनरली आपल्याकडे साधन म्हणजे काय की जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यानं आयोजित करा, प्रशिक्षण शिबिर, केडर कॅम्प आयोजित करा, मिरवणुकांमधून, मेळाव्यांमधून जनजागरण निर्माण करा. आणखी त्याच्याही पुढची साधनं आहेत पुस्तकं, लेख, मासिकं, दैनिक, याच्यातून महापुरुषांच्या विचारांचा जागर, त्याच्यातून चर्चा, वादविवाद, परिसंवाद अशी असंख्य साधनं आपण आजवर वापरत आलेलो आहोत. आणि ही सगळी साधनं वापरत असताना मध्ये जेव्हा करोनाची महामारी येते आणि या सगळ्या साधनांना मर्यादा पडतात आणि म्हणून मग नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आमच्या बहुजन समाजाने आपली चिकाटी कायम ठेवली महापुरुषांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या साजरी करण्यासंदर्भात. आणि लाईव्ह प्रोग्राम गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने व्हायला लागलेत. त्यापैकी आता हा आज आपला 11 एप्रिलचा तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले
यांच्या जयंतीचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम. तर मी मगाशी म्हटलं की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्वात जास्त आणि सर्वात अग्रक्रम जर दिला असेल तर तो प्रबोधनाला दिला, आणि त्याच्यानंतर कृती कार्यक्रम, आणि त्याच्यातून मग संघटनात्मक आंदोलन, जसं शेतकऱ्यांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन किंवा नाभिक बांधवांचा संप. हे महापुरुषाच्या जीवनामध्ये सर्वच आमचे जे काही महापुरुष आहेत, मग तात्यासाहेब महात्मा फुले असतील, छत्रपती शाहूराजे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीरामजी, या सगळ्या महापुरुषांनी या क्रमाने आपल्या आयुष्याचा क्रम, या क्रमाने ते जगलेत आणि आपल्या समोर काही एक आदर्श निर्माण करून गेलेत. आणि त्यांनी अनेक वेगवेगळी साधनं वापरलीत. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये जी काही उपलब्ध साधनं होती त्याच्यात बहुजन समाजाला फारसं माहीत नसलेलं जे साधन होतं ते साधन पहिल्यांदा तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आधुनिक काळाच्या संदर्भात वापरलं असं मी म्हणेल. आणि ते क्षेत्र म्हणजे बहुजन समाजाला अपरिचित असलेलं आणि बहुजन समाजाला तिथे फारसा वाव नाही अशा स्वरूपात हे क्षेत्र तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी हाती घेतलं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं प्रबोधन त्यांनी सुरू केलं. तर हे कोणतं क्षेत्र होतं? ते साहित्याचं क्षेत्र होतं. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी साहित्य निर्मिती केली म्हणजे काय केलं तर त्यांनी अखंड लिहिलेत. आता हे अखंड म्हणजे काय तर संतांनी जे काही अभंग स्वरूपात साहित्य निर्मिती केली, संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत चोखोबा, संत सावता, या सगळ्या संतांनी आपली साहित्य निर्मिती अभंगांच्या माध्यमातून निर्माण केली. ते त्यावेळचे महान कवी आणि महान गायक, केवळ कवीच नाही तर ते होते. आणि ज्याप्रमाणे संतांनी मध्ययुगीन काळामध्ये साहित्य निर्मिती करून प्रबोधनाचं काम केलं आणि तेच साधन तात्यासाहेब महात्मा फुलेंनी 19व्या शतकात स्वीकारलं की जेव्हा ते बहुजन समाजाला अनभिज्ञ होतं. त्या काळचे बहुजन समाजाचे लोक कुठेही साहित्य निर्मिती करत नव्हते. त्या काळात तात्यासाहेब महात्मा फुलेंनी पहिल्यांदा हे साहित्य निर्मितीचं क्षेत्र हाती घेतलं आणि प्रबोधनाचं मोठं काम केलं. अखंड लिहिलेत. अखंड म्हणजे अभंगाचीच एक पुढची पुरोगामी आवृत्ती ज्याला आपण म्हणता येईल, किंवा आधुनिक आवृत्ती, त्या काळातली आधुनिक आवृत्ती. अभंगाचा अर्थ तोच होता की जे कधी भंगत नाही, आणि अखंडाचाही अर्थ तोच होतो जे कधी खंडित होत नाही. तर त्या अर्थाने तात्यासाहेब महात्मा फुलेंनी अखंडांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. त्या अखंडांना चाल पण लावली की जेणेकरून कार्यकर्त्यांना ते गाता येतील, पोवाड्याच्या स्वरूपात म्हणता येतील. तर अखंड, पोवाडे म्हणजे शाहीर सुद्धा होते तात्यासाहेब महात्मा. अखंडाच्या माध्यमातून ते कवी म्हणून पुढे आलेत, ते गात असताना ते गायक म्हणून पुढे आलेत, त्यानंतर पोवाडे लिहून ते स्वतः शाहीर म्हणून पण पुढे आलेत. लक्षात घ्या. आणि आणखी एक मोठी त्यांनी कामगिरी केली ती म्हणजे तृतीय रत्न नाटक लिहून ते म्हणाले की आता मी नाटककार म्हणून सुद्धा तुमच्या प्रबोधनाचं साहित्य म्हणून मी वापरू शकतो. तर तृतीय रत्न त्यांनी नाटक लिहिलं. त्यानंतर त्यांनी इशारा नावाचं अनियतकालिक पण सुरू केलं की ज्याचे संपादक ते स्वतः होते. म्हणजे ते संपादक पण झालेत, पत्रकार पण झालेत. ही सगळी साधनं साहित्याशी निगडीत आहेत, कारण तिथं साहित्याची निर्मिती होत असते. तर साहित्याचं क्षेत्र तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी क्रांतिकारक कामासाठी वापरलं. त्यांना काही कवी म्हणून प्रसिद्ध व्हायचं नव्हतं की चला मी अखंड लिहितो आणि कवी म्हणून मी थोर म्हणून
प्रसिद्धी पावतो, तर त्यांना कवी व्हायचं नव्हतं किंवा त्यांना खूप मोठमोठे सिद्धांत अखंडांमधून सांगून त्यांना पंत पण व्हायचं नव्हतं, लक्षात घ्या. आणि पंडित तर त्यांना अजिबात व्हायचं नव्हतं. या सगळ्या साहित्य प्रकारांचा त्यांनी आपल्या आयुष्यात उपयोग केला ते केवळ आणि केवळ समाजाच्या प्रबोधनासाठी आणि जात्यंतक क्रांतीसाठी त्यांनी या साहित्य क्षेत्राचा वापर केला. तुम्ही जर एक समग्र जर वाङ्मय पाहिलं तुम्ही तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं, तर संपूर्ण वाङ्मयामध्ये तुम्हाला कुठलाही मुद्दा पटवून देताना ते लगेच अखंड तुम्हाला तुमच्या समोर ठेवतात. आणि अखंडाच्या माध्यमातून त्यांनी बळीराजा आपल्याला सांगितलेला आहे. अखंडाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. अखंडाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी कशी असते ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अखंडाच्या माध्यमातून ब्राह्मणांचं कसब म्हणजे नेमकं काय आणि कसं आपल्याला ब्राह्मण लुबाडतात ते ब्राह्मणाचं कसब नावाचं एक छोटं पुस्तकच त्यांनी अखंडाच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. तर मोठमोठे सिद्धांत, त्याच्यासाठी तत्वज्ञानी लोक मोठमोठे ग्रंथ लिहित बसतात, असा जाडजूड ग्रंथ लिहितात आणि त्याच्यातून मग तत्वज्ञान सिद्ध करतात. तर तात्यासाहेब महात्मा फुलेंना तत्वज्ञानी पण व्हायचं नव्हतं, फिलॉसॉफर व्हायचं नव्हतं, संत व्हायचं नव्हतं, कवी व्हायचं नव्हतं, पंत व्हायचं नव्हतं, पंडित व्हायचं नव्हतं. तर त्यांना फक्त क्रांती कार्यासाठी या साहित्याचा वापर करायचा होता. आणि मग जर उद्देशच केवळ क्रांती कार्याचा असेल, उद्देश जर केवळ प्रबोधनाचा असेल, मग तिथं साहित्य निर्मितीसाठी साहित्याचे नियम लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्या काळामध्ये जे साहित्य निर्मिती करत होते त्यावेळचे पंत, पंडित, कवी, लेखक, शाहीर, साहित्यिक हे त्या काळामध्ये जे काही साहित्य निर्मिती करत होते तर ते प्रचंड काटेकोरपणे व्याकरणाचे नियम, अगदी अलंकार सगळे त्याच्यामध्ये आले पाहिजेत, रूपक अलंकार वगैरे, नंतर छंद, किती शब्द, किती वाक्य, त्याचे नियम असे वेगळे असायचे. मग यमक जुडले पाहिजेत, टला ट मला म जुडले पाहिजेत. ते गाण्यासाठी सुंदर असं लोकांसमोर वाटलं पाहिजे की काय सुंदर गाणं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही लय असायच्या, काही चाल असायची. तर तात्यासाहेबांनी या सगळ्या पारंपरिक आणि ब्राह्मणी साहित्य मूल्यांचा अजिबात विचार केला. ते सगळं त्यांनी भाषणात गुंडाळून ठेवून दिलं. ते काय मला टलाट मला मग गोद जुळवायची गरज नाही, मला यमकांची गरज नाही, मला छंदांची गरज नाही, मला लयीची पण गरज नाही, सुरांची गरज नाही. बस माझ्या बहुजनांना माझा मुद्दा समजण्यासाठी काहीतरी एक कवितेच्या स्वरूपामध्ये एक 4 ओळी 8 ओळी मला जर सांगता आल्यात आणि त्या जर बहुजनांना समजल्यात तर झालं, माझा साहित्याचा उद्देश सफल झाला, यशस्वी झालो मी. या विचाराने साहित्य निर्मिती जगामध्ये आजवर कोणी केली नसेल. आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या, तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हे जगामध्ये एकमेव असे महापुरुष आहेत की ज्यांनी या पद्धतीने साहित्याचा उपयोग करीत आपलं क्रांती कार्य, प्रबोधनाचं कार्य पार पाडलेलं आहे. लक्षात घ्या. अर्थात त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहेच. मी मगाशी म्हटलं संतांची परंपरा आहे. त्यानंतर महामानव गौतम बुद्धांच्या धम्मातील थेरींची परंपरा आहे. तुम्ही बघा थेरी गाथा जर आपण बघितल्या तर तात्यासाहेबांचा तोच उद्देश होता की जो थेरी गाथांचा उद्देश होता. लक्षात घ्या. वज्रसूची बुद्ध धम्मातलं सगळ्यात मोठं ते वज्रसूची म्हणजे साहित्य म्हणता येईल की जे जात्यंत्यास वर्ण अंतन जात्यंतासाठी ती लिहिलं गेलं होतं. तर ही सगळी परंपरा आहे. त्या परंपरेमधले एक पाईक आधुनिक काळातले म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले
हे एकमेव महापुरुष आधुनिक काळातील म्हणता येतील. त्यांच्या साहित्यामधले जर आपण काही उदाहरणं बघितली तर त्याची ती प्रबोधनाची जी पद्धत आहे ती आपल्याला लक्षात येते. आता बघा इथे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे सर्व अखंड आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कविता या सगळ्या आम्ही इथे एकत्र प्रकाशित केलेल्या आहेत. ज्योती सावित्रीचे अखंड महाकाव्य अर्थात हे आमचं फुले आंबेडकर विद्यापीठाचं पाठ्यक्रम पुस्तक आहे, हे अभ्यासक्रम पुस्तक आहे हे, की जे आम्ही परीक्षेला लावलेलं होतं. याच्यावर परीक्षा घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंचं संपूर्ण साहित्य अखंडाच्या स्वरूपातलं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कविता असं एकत्र करून हे पुस्तक केलेलं होतं. आता या अखंडांमधून काय तात्यासाहेबांनी काय नेमका संदेश दिला याचे काही उदाहरणं आपण बघूया, म्हणजे मग त्यांच्या साहित्याची आपल्याला एकंदरीत कल्पना येते. मानवांचा धर्म याच्याबद्दल ते जेव्हा लिहितात तेव्हा ते निर्मिक नावाची संकल्पना मांडतात. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, ही अखंडाची त्यांची जी सुरुवात आहे. तर त्यांनी निर्मिक ही जी संकल्पना या पूर्ण त्या अखंडामध्ये मांडलेली आहे. तर निर्मिक म्हणजे देव का, आता याबद्दल आपली अनेक वेळा चर्चा झाली आहे. त्यांनी ते स्पष्टपणे नाकारलेलं पण आहे की प्रचलित समाजामध्ये देवाबद्दलच्या ज्या संकल्पना आहे त्या निर्मिकाला लागू होत नाही. तर हे निर्मिकाचं जे तत्वज्ञान आहे हे पाश्चिमात्य भांडवली समाजातून ज्या काही वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या शाखा निघाल्यात त्याच्यामध्ये एक यांत्रिकी भौतिकवाद ही एक शाखा होती आणि दुसरी सेश्वर यांत्रिकी भौतिकवाद, अशा दोन जडवादाच्या दोन शाखा, भौतिकवादाच्या दोन शाखा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या होत्या. तर तात्यासाहेब यांत्रिक भौतिकवादाला मानत नाही. जग हे केवळ जड आहे, भौतिक आहे आणि चेतना दुय्यम आहे, हे तात्यासाहेब मान्य करत नाहीत. लक्षात घ्या, तात्यासाहेब हे शेश्वर यांत्रिकी भौतिकवादी होते. त्याच्यामधून हा निर्मिक नावाची जी संकल्पना आहे ती त्याच्यातून पुढे येते. तर निर्मिक म्हणजे काय की जगामध्ये अशी एक शक्ती आहे की जी एकदा बटन दाबून तुमचं यंत्र सुरू करून देते आणि बटन दाबून यंत्र सुरू केल्यानंतर ती जी शक्ती आहे बटन दाबणारी ती यंत्रापासून अलिप्त होते आणि मग यंत्र हे स्वयंचलित स्वतःच्या स्वभावाने स्वतःच्या गुणधर्माने हे यंत्र चालू राहतं. मग तिथे तो बटन दाबणारा नंतर हस्तक्षेप करत नाही. तो दैनंदिन तुमच्या व्यवहारामध्ये, यंत्राच्या कारभारामध्ये किंवा यंत्राच्या पार्ट्समध्ये कुठेही हस्तक्षेप करत नाही, कारण तो अलिप्त झालेला असतो. तर ही संकल्पना भारतीयांच्या दृष्टीने फार अद्भुत होती. आणि ब्राह्मणांनी जे स्तोम माजून ठेवलं होतं देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, ते स्तोम नष्ट होण्यास ही निर्मिकाची संकल्पना फार मोठी उपयोगी पडली. कारण धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने जे ब्राह्मणांनी स्तोम माजून ठेवलं होतं ते का माजून ठेवलं होतं? कारण ते म्हणत होते की देव आणि जनता याच्यामध्ये आम्ही मध्यस्थ आहोत. लक्षात, देव हा मंत्रांच्या अधीन आहे आणि मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन आहेत. त्यामुळे आम्ही भूदेव आहोत आणि तो आकाशातला देव, त्याला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर मग आम्ही सांगू त्याप्रमाणे तुम्हाला पूजा करावं लागेल, विधी करावा लागेल, पाठ करावा लागेल. त्या बदल्यात तुम्हाला
दक्षिणा द्यावी लागेल आम्हाला. तर हा जो मध्यस्थी, हा जो दलाल, हा जो एजंट आहे देव आणि भक्त यांच्यातला, तो नष्ट करण्यासाठी तात्यासाहेबांनी निर्मिक संकल्पना नव्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडली. काय म्हणतात ते बघा, याच अखंडामध्ये ते पुढे काय म्हणतात. म्हणजे ब्राह्मण म्हणत होते ना की देवाची पूजा केली, देवाचा पूजापाठ केला की तुम्हाला हे मिळेल ते मिळेल, तुमचा मुलगा पास होईल, मुलाला नोकरी मिळून जाईल, मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी होऊन जाईल, तुमचा कोणी आजारी पडला असेल तो बरा होऊन जाईल, त्याच्यासाठी तुम्ही देवाचं अशाशी विधी करा, असं असं कर्मकांड करा, असा असा यज्ञ करा. हे जे ब्राह्मण सांगत होते त्या काळामध्ये आणि भक्तांचं आणि सर्वसामान्य जनतेचं शोषण करत होते, तर तिथे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सांगितलं की निर्मिक जो आहे तो भटाबामणांनी सांगितलेल्या देवाप्रमाणे नाही. मग कसं आहे, तर तो मी सांगितलं की मगाशी, तो फक्त बटन दाबून त्याने हे सृष्टीचं यंत्र सुरू करून दिलेलं आहे आणि तो अलिप्त झालेला आहे. आता तो या सृष्टीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तो कुठेही हस्तक्षेप करत नाही. सृष्टीच्या स्वतःच्या नियमाने चंद्र, सूर्य, पृथ्वी हे सर्व ते स्वतःच्या नियमांनी या विश्वामध्ये फिरतायत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही सृष्टी निर्माण झाली, जीवसृष्टी असेल, ती पण स्वतःच्या गुणधर्माने, स्वतःच्या स्वभावाने जन्म, विकास, अंत पावत असते. तर त्यात काही बदल करण्यासाठी तुम्हाला निर्मिकाची पूजा करण्याची गरज नाही, कारण निर्मिक हा अलिप्त झालेला आहे, तो अलिप्त झालेला आहे, तो आता तुमच्यात कुठेही तो हस्तक्षेप करत नाहीये. कसं म्हणतात बघा बरं ते अखंडामधून, जप जप अनुष्ठाने पाऊस पाडिती, आर्य का मरती जळाविन. जप अनुष्ठान करून जर पाऊस पाडता येत असेल तर मग दुष्काळामध्ये भट ब्राह्मण हे पाण्याविना कसं काय मरतात, प्रश्न विचारला आहे तात्यासाहेबांनी. आणखी पुढे बघा, जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, दुजा का करीती मुलांसाठी. भट ब्राह्मणात बहुस्त्रिया वांज, अनुष्ठानी बीज नाही का रे. अनुष्ठानाविना विधवा मुले देती, मारुनी टाकी ती सांदिकानी. ज्याची जशी कर्मे तशी फळा येती, शिक्षा ती भोगती ज्योती म्हणे. कर्म, तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळेल, वाईट काम केलं वाईट फळ मिळेल. तिथे निर्मिकाचा काय संबंध आहे. जप अनुष्ठान करून जर स्त्रियांना मुलं होत असतील तर नवरा करायची काय गरज आहे. हे तर संत तुकारामाने 300 वर्षापूर्वी विचारलं होतं. आणि अनेक भटबाया वांज आहेत. मग तुमच्या त्या जप आणि अनुष्ठानमध्ये बीज नाहीये का मुलं निर्माण करण्यासाठी. ज्या वांज स्त्रिया आहेत भटब्राह्मणांमध्ये, त्यांच्यासाठी जप अनुष्ठान करा आणि पोरं पैदा करून घ्या. होतात का, नाही होत. आणि सर्वात शेवटी महत्वाचं काय सांगितलं त्यांनी, विधवा बायांना सुद्धा मुलं मुली जेव्हा होतात, काशीबाईचे उदाहरण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काशीबाई ब्राह्मणांची विधवा स्त्री, जी आत्महत्या करायला निघाली होती कारण तिला दिवस राहिले होते. मग विधवाला कसे मुलं होतात. त्या विधवा बायांसाठी काही तुम्ही जप अनुष्ठान केलं होतं का, की ज्याच्यामुळे ती विधवाबाई गर्भार राहिली. तर तात्यासाहेब महात्मा फुलेंना याच्यातून एक सांगायचं आहे की निर्मिक जो आहे त्याला जप अनुष्ठान वगैरे कर्मकांड विधी हे काही करायची गरज नाही, कारण तो प्रसन्नही होत नाही आणि तो कोपतही नाही. हे त्यांना या साहित्यातून सांगायचं आणि ते त्यांनी फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. हे सगळं निसर्ग चक्र आहे. पुढे काय म्हणतात, निसर्ग चक्रामध्ये सूर्य, चंद्र, पृथ्वी काय करतात. एक सूर्य सर्व प्रकाश असं देतो,
उद्योगा लावितो प्राणी मात्र. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो. एक चंद्र नित्य भ्रमण करीतो, सर्व सुख देतो निशिदिनी. रात्री चंद्र येतो आणि तो सगळ्यांना प्रकाश देतो, सुख देतो. मानवांचे साठी बहुधर्म कैसे, झाला का हो पिसे ज्योती म्हणे. हे सर्व त्यांनी अखंडातून फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. अजून आपण पुढे काही उदाहरणं बघूया. तर या सगळ्या साध्या साध्या गोष्टी म्हणजे अगदी राशीचक्र किंवा ज्योतिष भविष्य याच्याबद्दलही ते लिहितात. ते अगदी स्पष्टपणे म्हणतात की अरे बाबा ते आकाशामध्ये जे चंद्र सूर्य तारे सगळे ग्रह जे गोलाकार जे फिरता आहेत ते काही रिकामटेकडे आहेत का? की पृथ्वीवरच्या कुठल्या तरी एका देशामध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या गल्लीमध्ये कोणीतरी सोमयगोम्या राहतो आणि त्या सोमयगोमाला उद्या लाभ होणार आहे किंवा त्या गोम्याचं लग्न केव्हा होणार आहे किंवा एखाद्या मुलीला नवरा मिळणार की नाही मिळणार हे बघण्यासाठी त्या सूर्य ग्रह तारे चंद्र यांना दुसरं काही काम नाही का? रिकामटेकडे आहेत का ते? आणि ते कशासाठी ते इतक्या लांबून तुमच्यावर लक्ष ठेवतील? काय संबंध ज्योतिषीचा? हे सगळे कर्मकांड अंधश्रद्धा जे आहेत त्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी फार सुंदर पद्धतीने साहित्यामधून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या. त्यांच्या आणखी काही अखंड जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं ते 3 भाषा शिकायला सांगतात. बघा, स्वभाषा लिहावी, भाषण करावे, सद्गुणी असावे स्वभावात. स्वतःच्या भाषेत लिहावं, बोलावं, भाषण करावं. एवढं सांगून पुढे काय म्हणतात ते? इंग्रजी लिहावे, भाषण करावे. म्हणजे इंग्रजी पण तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर यवन भाषा पण ती लिहायला शिकायला सांगतात. आणि पुढे म्हणतात 3 भाषेमध्ये सध्या जे निपुण सद्गुणी संपन्न मानवात. बघा, 3 भाषांमध्ये ते अखंडाच्या माध्यमातून समजून सांगतायत की केवळ एक भाषा येऊन तुम्हाला उपयोगी नाही. आधुनिक जगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भाषा आल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क त्याच्यामुळे होतो. जास्तीत जास्त लोकांशी ज्ञानाची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते. बघा, असे अनेक त्यांनी आपल्याला जे उपदेश केलेले आहेत अखंडांमधून ते फार आपल्याला उपयुक्त आहेत. आणखी एक सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी इथं आपल्याला मांडलेला आहे की जो आपल्याला फारसा लक्षात नाही आला आणि आपण त्याला फारसं महत्व पण दिलं नाही. आता हे बघा, त्यांनी स्वच्छता, ग्रह कार्यदक्षता, उद्योग वगैरे वगैरे सगळ्या मानव समाजाची जी काही नित्य दैनंदिन जी मूल्य आहेत, सत्सद बुद्धी वगैरे वगैरे, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी अखंड लिहून जनतेचं प्रबोधन केलेलं आहे. सहिष्णुता कशी असावी, समाधान कशात मानावे, या सगळ्या गोष्टी त्यांनी अखंडांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता स्वच्छता नावाचा, स्वच्छता साफसफाई वगैरे, आता हे नवीन आपले प्रधानमंत्री साहेब आलेत 2014 मध्ये आणि त्यांनी पूर्ण भारताला त्यांनी स्वच्छता अभियान काढलं. जगामध्ये असं कुठं आहे का एक तरी उदाहरण की एखादा देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री हा स्वच्छतेवर इतका भर देतो आहे आणि स्वतः झाडू घेऊन काम करतो आहे आणि स्वच्छतेचं मूल्य किती महत्वाचं आहे हे समजून सांगतोय. त्याच्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट त्यांनी सुरू केले, योजना सुरू केल्या आणि त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली प्रधानमंत्री मोदींनी. एवढं महत्व स्वच्छतेचं जर आहे, तेच तात्यासाहेब महात्मा फुले याच्यामध्ये सांगता आहेत. बघा, कपडे कसे धुवावे इथून, स्नान कसं करावं इथून, आणि जर हे नाही केलं तर काय होतं तेही त्यांनी सांगितलेलं आहे. अंगवस्त्रे ज्यास धुण्याचा कंटाळा, अंगवस्त्रे ज्यास धुण्याचा कंटाळा, चोळी वेळा वेळा दोन्ही काका.
जर आपण कपडे धुतले नाहीत, अंघोळ केली नाही, तर चार चौघांमध्ये मग आपण कुठं काठावर करून खासतो, कुठं पाठ खासतो, कुठं मांड्यांमध्ये खासतो. हे किती बारकाईने अगदी तात्यासाहेबांनी हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीत लिहिलेल्या आहेत, की ज्या आपण जनरली बघतो सगळीकडे, की जो माणूस अस्वच्छ आहे तो चार चौघांमध्ये कसा तो हास्यास्पद ठरतो, लोक कसं हसतात त्याच्याकडे बघून, आणि त्याचे जे काही चाळे असतात अंग खाजण्याचे तेही आपण बघत असतो. किती बारीक निरीक्षण आहे. म्हणजे महापुरुष जेव्हा स्वच्छतेवर एवढ्या बारकाईने लोकांना समजून सांगतो आहे, महापुरुष म्हणजे काही केवळ तत्वज्ञानाचे ग्रंथ लिहिणे नाही, महापुरुष म्हणजे केवळ फिलॉसॉफी सांगणे नाही, किंवा महापुरुष म्हणजे खूप अवघड अशी व्याख्यानं देणं नाही, मोठमोठी अवजड पुस्तकं लिहिणं नाही. तर महापुरुष म्हणजे दैनंदिन जीवनामधली जी अगदी साधी सुधी जी मूल्य आहेत किंवा माणसाची जी अंगभूत कार्य आहेत त्याच्याबद्दल प्रबोधन करणे, त्याच्याबद्दल लोकांना समजून सांगणे, आणि त्याच्यासाठी साहित्याचा वापर करणे, हे फार मला नाही वाटत जगामध्ये दुसऱ्या कोणी महापुरुषाने हे सांगितलं असेल किंवा अशा पद्धतीने केलं असतं. लक्षात घ्या. आणि केवळ अंगवस्त्राची स्वच्छता नाही म्हणत. बघा, ज्याप्रमाणे संत गाडगे महाराज दिवसा रस्ते झाडायचे, चौक झाडून काढायचे, पटांगण मैदान झाडून काढायचे, दिवसभर गावाची स्वच्छता करत राहायचे, आणि रात्री म्हणजे दिवसा मैदानांची सफाई, रस्त्यांची सफाई, आणि रात्री लोकांच्या डोक्यामधली जी घाण होती ती घाण काढून टाकण्यासाठी डोक्याची साफसफाई संत गाडगे महाराज करायचे. तेच तात्यासाहेब महात्मा फुले सांगतात बघा, सत्य सेवुनिया चित्त करी स्वच्छ, सत्य सेवुनिया चित्त करी स्वच्छ, मग मान तुच्छ मानवस. मनाची स्वच्छता नाही समजला, मनाची स्वच्छता नाही समजला, भूमी भार झाला ज्योती म्हणे. बघा, पूर्ण अखंडांमध्ये त्यांनी आधी कपडे कसे धुवावेत, अंग कसं, स्नान कसं करावं, हे सगळं त्यांनी अगदी बारकाईने मांडलेलं आहे. आणि जर नाही केलं तर काय होतं तेही सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जाता जाता शेवटी त्यांनी मनाची स्वच्छता ही त्यांनी सांगितली आहे. लक्षात घ्या. त्यानंतर ते प्रबोधन करता करता आपल्याला मध्येच गणपती सांगतात, नंतर इंग्रजांनाही ते फटकारतात, ब्राह्मणांना मदत करतात म्हणून, त्यांना महत्वाच्या पदांवर घेतात म्हणून, तेही त्यांनी अखंडांमधून सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडे जो काही आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळालं असेल ते, आता बघा, इंग्रजांच्या नावाने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या जातात. आता मध्ये आपण फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर एक पोस्ट नेहमी वाचत होतो, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इंग्रजांचं असं म्हणणं होतं की भटांमध्ये न्यायिक चरित्र नाहीये, म्हणजे ते सामाजिक न्याय त्यांच्या रक्तातच नाही, त्यांच्या मेंदूतच नाही, तो पिंडच नाही. ब्राह्मणांचा पिंड हा सतत भेदाभेदचा आहे, विषमतेचा आहे, दुसऱ्यावर अन्याय करण्याचा आहे, शोषण करण्याचा आहे. आणि म्हणून इंग्रजांनी ब्राह्मणांना न्यायाधीश नेमायला विरोध केला होता, असं आपण अलीकडे वाचतो आहे. त्यात फारशी सत्यता नाहीये, कारण इंग्रजांनी अनेक ब्राह्मणांना न्यायाधीश बनवलेला आहे. परांजपे होते, गोखले होते, रानडे होते, अनेक होते. हा जो मुद्दा आहे की ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नाहीये, हा मुद्दा तात्यासाहेब
महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे. आता हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाले किंवा हे जे फेसबुकवरचे मोठमोठे तज्ज्ञ विचारवंत लोक, फेसबुकवरचे, व्हॉट्सअपवरचे, हे मुळात वाचन करत नाहीत. बेसिक स्टडी त्यांचा नसतो. कुठेतरी ऐकतात आणि बस ते ऐकून आपलं पुढे फार मोठे करत राहतात. कुठेही ते तपासून बघत नाही याचं नेमकं मूळ कुठून आहे, हा मुद्दा नेमका कोणी मांडलेला आहे, काहीच बघत नाही. बस मी म्हणजे फार मोठा विचारवंत, मोठा तत्वज्ञानी, आणि मी फेसबुकवर जे लिहिल ते अंतिम. आता ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नाही हा मुद्दा इंग्रजांच्या नावाने खपवण्यापेक्षा जर या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधल्या प्राध्यापकांनी जर थोडासा अभ्यास केला तर त्यांना समजलं असतं. बघा, हे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी अखंडाच्या स्वरूपात आपल्याला समजून सांगितलेलं आहे. बघा, आर्य परीक्षक पक्षपाती होती. बघा, आर्य परीक्षक पक्षपाती होती, भटपोरा देती गुण जास्त. जर आर्य भट परीक्षक झाला, परीक्षक म्हणजे काय, शेवटी तर न्यायाधीश. कोणाला पास करायचं, कोणाला नापास करायचं, कोणाला गुन्हेगार ठरवायचं, कोणाला निर्दोष ठरवायचं, तेच तात्यासाहेब सांगतात. आर्य परीक्षक पक्षपाती म्हणजे आर्य ब्राह्मण हा पक्षपातीच असतो. त्याला जर तुम्ही परीक्षक म्हणून नेमलं की तो ब्राह्मणाला जास्त मार्क देणार आणि बहुजनाला नापास करणार. हे तर आजही घडतंय मोठ्या प्रमाणात. मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये जे ब्राह्मण प्राध्यापक आहेत, एखाद दुसरा अपवाद असू शकतो, पण मॅक्झिमम ब्राह्मण प्राध्यापक हे आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर जातीवर आधारित गुण देत असतात, त्यांना पास किंवा नापास करत असतात. हे आजही घडतं, लक्षात घ्या. आणि इंटरव्ह्यू मध्ये तर आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की ब्राह्मण पोरांना लेखी परीक्षेत 100 पैकी 30 किंवा 40च मार्क असतात, पण तोंडी परीक्षेत हे ब्राह्मण मुलाखत घेताना हे ब्राह्मण इतके मार्क देऊन टाकतात त्या ब्राह्मण पोरांना की तो सहज पास होतो आणि लगेच नोकरीला लागतो. आणि ज्या बहुजन समाजाच्या मुलांना लेखी परीक्षेत 80 मार्क असतात, त्यांना ते तोंडी परीक्षेत कमी मार्क देतात की ज्यामुळे तो मुलगा नापास होतो. तर ते तात्यासाहेब ते सांगतायत, आर्य परीक्षक पक्षपाती होती, भटपोरा देती गुण जास्त, शूद्र पोरावर डोळे वटारती. बघा मी काय म्हटलंय, शूद्र पोरावर डोळे वटारती, घाबरे करीत परीक्षेत. त्याला घाबरून सोडतात शूद्र मुलाला. जसं आता मुलाखत मध्ये गुण देताना त्याला कमी गुण देतात, तर असे प्रश्न विचारायचे की जेणेकरून समोरचा बहुजन विद्यार्थी गडबडीत होईल, घाबरून जाईल, कन्फ्यूज होईल. असे प्रश्न विचारायचे आणि मग त्याने उत्तर दिलं नाही नीट म्हणून त्याला मग मुलाखतीत नापास, म्हणजे तो टोटल याच्यात नापास होतो. शूद्र पोरावर डोळे वटारती, घाबरे करीती परीक्षेत, जगद्वेष्टे आर्य जातीचे क्रमीन, करी अपमान शूद्रांचा, पवित्र इंग्रज भटा बडविती, मोकळे सोडिती ज्योत. बघा, इंग्रजांवर रोष व्यक्त करतायत तात्यासाहेब. काय रोष व्यक्त करतायत की पवित्र इंग्रज भटा बळविती, त्यांना म्हणजे पुढे त्यांना भटांना पुढे करतात, मोठ्या जागांवर त्यांना नेमतात. न्यायाधीश पद असेल, प्राध्यापक पद असेल, परीक्षक असेल, मामलेदार, तहसीलदार, की जिथं न्यायदानाचं पण काम होत असतं, तिथे इंग्रज लोक मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांची भरती करतात. हे तात्यासाहेब महात्मा फुले सांगतायत आणि त्याबद्दल इंग्रजांवर रोष व्यक्त करतायत आणि त्यांना मोकळे सोडून देतात म्हणून इंग्रजांना दोष देतात तात्यासाहेब महात्मा फुले. आणि म्हणून तात्यासाहेब पुढची ओळ सांगतात, सरकारी शाळे आधी शूद्र भरा. ते म्हणतात आधी शूद्रांची भरती करा सरकारी शाळांमध्ये, मास्तर म्हणून, परीक्षक म्हणून.
पुढे काय उपदेश करतात बघा, फार महत्वाचा उपदेश आहे. ती ओळ वाचल्यानंतर तुम्हाला बौद्ध भिक्खूची आठवण येते. चरित भिक्खवे चरिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय. याच परंपरेत तात्यासाहेब काय म्हणतात बघा, विद्या शिकवणीया गावोगाव फिरा. विद्या शिकवणीया गावोगाव फिरा, उपदेश करा शूद्राधिका. इथे आठवण होत नाही बौद्ध भिक्खूची. बौद्ध भिक्खू म्हणजे दुसरं काय होतं, चरित भिक्खवे चरिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय. जनतेमध्ये जा, ज्ञानाचं वाटप करा, या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला. बौद्ध भिक्खू सतत फिरत असायचे, चरित भिक्खवे. तात्यासाहेब तेच वेगळ्या अर्थाने इथं मांडणी करतायत अखंडांमधून. लक्षात घ्या, फार सुंदर हे सगळे मुद्दे इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा प्रबोधन करतात साहित्यामधून, पोवाड्यामधून, तर त्याच्या मागे काही एक सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांताच्या मांडणीसाठी किंवा तो व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी काही कृती कार्यक्रम पण दिलेत आपल्याला. आणि परंपरेचा, प्रथांचा अभ्यास करून, त्याच्यातलं सार काढून, त्याच्यातलं कर्मकांड बाजूला काढून, त्याच्यातलं जे महत्वाचं सार आहे, त्याच्यातून जो महत्वाचा आपला बहुजन समाजाचा इतिहास ते पुढे आणतात, ते आपल्या समोर मांडतात. आणि तो सिद्धांत फलित कसा होईल त्याचा ते प्रयत्न करतात. तात्यासाहेबांनी आपल्याला हे सर्व सिद्धांत व्यवहारातून कसे अंमलात आणायचे याच्यासाठी आपल्याला इतिहास काळातले 2 महापुरुष त्यांनी आपल्या समोर उभे केलेत, आदर्श म्हणून. आदर्श म्हणून उभे केलेत. एक म्हणजे बळीराजा आणि दुसरे म्हणजे शिवराजा, म्हणजे शिवाजी राजा. आणि मग बळीराजा म्हणजे नेमकं कोण, याच्यासाठी सुद्धा त्यांनी अखंडांची रचना केली. शिवाजी महाराज म्हणजे कोण, त्यांचं काय कार्य आहे, त्यांचं काय काम आहे, हे समजून सांगण्यासाठी त्यांनी पोवाडा लिहिला, 35 पानांचा पोवाडा. लक्षात घ्या. आणि त्या संपूर्ण पोवाड्यामधून छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहिला. आणि छत्रपती शिवरायांना कसं ब्राह्मणांनी नाडण्याचा प्रयत्न केला, लुबाडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल ते शिवाजीराजांना दोष पण देतात. अक्षरशत्रू म्हणतात छत्रपती शिवाजींना, ते अज्ञानी म्हणतात छत्रपती शिवरायांना, ते की कसं काय तुला ब्राह्मण येतो आणि नाडून जातो. तो रामदास किंवा तो कोंडदेव याच्याबद्दल ते शिवाजीराजांना दोष द्यायला मागे पुढे बघत नाहीत. तुमच्या समोर छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श उभा करत असताना, छत्रपती शिवाजी राजा हा रयतेचा राजा, शूद्रादी अतिशूद्र स्त्रियांचा, प्रजेचा राजा, शोषणाच्या विरोधात उभा असलेला राजा, असं सगळं छत्रपती शिवरायांचं चित्र उभं करत असताना जिथं कुठं छत्रपती शिवराय चुकले असतील आणि ब्राह्मणांच्या अधीन जाऊन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर तेही तात्यासाहेब महात्मा फुले त्या पोवाड्यांमधून आपल्याला समजून सांगतात. लक्षात घ्या. त्यांनी फार सुंदर मांडणी केलेली आहे बघा. लंगोट्यास देई जानवे पोशिंदा कुणब्यांचा. त्याच्याकडे लंगोटी, त्याला धोतर द्यायचं, कुणब्यांचा पोशिंदा. कुडवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा. कुडवाडी भूषण
याच पद्धतीने त्यांनी बळीराजाबद्दल पण लिहिलेलं आहे अखंडामधून. त्यांचा जो बळीराजावरचा अखंड आहे बघा, आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर. बघा, वीर नाचतात गावोगावी बघा भाद्रपद महिन्यामध्ये. भाद्रपद महिन्यामध्ये बळीराजाचा महोत्सव असतो. खानदेशामध्ये चला तुम्ही, भालदेव नावाचा महोत्सव आहे. तर भालदेव म्हणजे काय? बळीदेव. बळीदेव म्हणजे बळीराजा. तर त्यांनी ते अनेक अखंडांमधून वर्णन केलेलं आहे की तो 15 दिवसाचा बळी महोत्सव म्हणजे ज्याला आपण श्राद्ध पक्ष म्हणतो, पितृपक्ष म्हणतो, पितृपंधरवाडा म्हणतो, श्राद्ध पक्ष. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की आर्य सेनापती वामन आणि बहुजनांचा राजा बळीराजा या दोघांमध्ये जे काही तुंबळ युद्ध, ज्याला आपण पहिलं महाभारतीय युद्ध या देशामध्ये झालं 5,000 वर्षापूर्वी. तर त्या महाभारतीय युद्धामध्ये की जे भाद्रपद महिन्यामध्ये 15 दिवस चाललं, त्या युद्धामध्ये आपले अनेक शूरवीर कामी आलेत, हुतात्मे झालेत, बळी गेलेत. तर त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्राद्ध पक्ष साजरा होतो भाद्रपद मध्ये त्या 15 दिवसामध्ये. कारण ते 15 दिवस ते युद्ध चाललं होतं आणि त्याची आठवण राहावी म्हणून आजही मग त्या भाद्रपद मध्ये भालदेव नावाचा सण साजरा होतो. बाकीच्या ठिकाणी त्याला वेगळं नाव असेल. शेणाचा बळीराजा बनवतात आणि तो उंबरठ्यावर ठेवतात आणि 15 दिवस पर्यंत सुतक असतं. 15 दिवस सुतक असतं. सुतक का? कारण त्या 15 दिवसामध्ये आमचे पूर्वज जे शूरवीर होते ते आर्य वामनाच्या विरोधात लढताना हुतात्मा झालेत, बळी गेलेत. त्यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी तो 15 दिवसाचा उत्सव असतो आणि म्हणून सुतक असतं. बहुजनांमध्ये आहे ना, माणूस मेला म्हणजे तो नाही बाबा आमच्या घरी सुतक आहे, मग घरातली वस्तू बाहेर जात नाही, बाहेरची वस्तू घरात येत नाही 15 दिवस पर्यंत. बाजार बंद, मार्केट बंद, खरेदी विक्री बंद, काय सुतक असतं. मग त्या 15 दिवसांमध्ये मग बळीराजाची पूजा, बळीराजाचे स्मरण. मग ते जे वीर मेले होते, तरुण मुलं, अविवाहित मुलं जर युद्धामध्ये मेले तर ते वीर. म्हणजे आजही खेडेगावात जर तुम्ही गेले तर जर कुवारा मुलगा जर मेला, अविवाहित मुलगा जर मेला, तरुण, तो जर मेला तर मग त्याला वीर म्हणून त्याचं दगडाची मूर्ती बनवतात आणि शेतामध्ये, मळ्यामध्ये, खड्यामध्ये ते बसवतात वीर म्हणून. अजूनही तुम्ही खेड्यागावात जा, हे वीर तुम्हाला गावाच्या बाहेर कुठल्याही खड्यामध्ये, मळ्यामध्ये दिसतील. तर ते वीर नाचवणं असतं. तात्यासाहेब काय म्हणतात, आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर होते रणधीर, स्मरू त्यास, त्यांची आठवण काढूया. बळीस्थानी आले शूर भैरोबा, खंडोबा, ज्योतिबा, महासुबा. ज्योतिबा, मसुबा, खंडोबा हे काय होते? शूर होते, बळीस्थानामधले सेनापती होते, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख होते. सद्गुणी पुतळा, राजा मूळ बळी, दसरा दिवाळी आठविती. सद्गुणी पुतळा बघा, राजा बळीराजाला काय म्हटले? सद्गुणी पुतळा, दसरा दिवाळी आठविती. हिळा पिळा जावो, बळीच राज्य येऊ. दिवाळी दसऱ्याला आमच्या आया बहिणी म्हणतात बघा, पुढे तेच म्हणतात, क्षत्रिय भार्या इळा पिळा जावो, बळीराज्य येऊ, अशा काबा म्हणते. आर्यभट आले, सुवर्ण लुटिले, क्षत्रिदास केले बापमत्ता. नंतर आर्यभट आले, त्यांनी आक्रमण केलं आणि सोनं लुटलं, म्हणजे बळीराजाचं राज्य लुटलं. वामन का घाली बळी रसातळी, वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योती माळी करी भटा. वामनाला प्रश्न विचारतात तात्यासाहेब महात्मा फुले या अखंडातून, का रे बाबा तू बळीराजाला रसातळात का घातला, पातळात का घातला? तर हा बळीराजा आमचा शूरवीर, प्रजाहित दक्ष, समतावादी, हा आमच्या समोर आदर्श म्हणून उभा केला. बळीराजा शिवराजा.
हे एक प्रकारचं आजच्या भाषेत, सामाजिक शास्त्राच्या भाषेत जर आज आपल्याला सांगायचं असेल तर हे सांस्कृतिक युद्धाची नांदी होती आधुनिक काळातली. आणि ती त्या सांस्कृतिक युद्धाची तुतारी तात्यासाहेब महात्मा फुलेंनी जोराने फुंकली आणि सांस्कृतिक युद्धाच्या मैदानामध्ये त्यांनी आमचा छत्रपती शिवाजी राजा, रयतेचा राजा, प्रजेचा राजा, श्री शूद्राती शूद्रांचा राजा, त्या शिवाजी राजाला मैदानात उतरवलं, सांस्कृतिक युद्धाच्या मैदानात, आणि दुसरी बाजूने बळीराजाला उतरवलं. आणि युद्ध गर्जना. तात्यासाहेबांनी सांस्कृतिक युद्धाची ही युद्धगर्जना केली. छत्रपती शिवाजी आणि बळीराजा मैदानात उतरवले आणि मग आर्य भट ब्राह्मणांची बंबेरी उडाली. त्यांना सूचना काय करावं. तात्यासाहेबांनी तर मुद्द्यालाच हार घातला, वर्मावरच घाव घातलाय. आणि म्हणून ब्राह्मण प्रचंड चिडले. मग सावित्री मातावर शेण गोटा हाणून फेकणे, चिखल फेकणे. हे एकीकडे तात्यासाहेबांनी सांस्कृतिक युद्ध सुरू केलं. त्याला कसं उत्तर द्यायचं ते आर्य भट ब्राह्मणांना कळालं नाही, कळे ना, भ्रमात कन्फ्युज झालेत, काय करावं समजे ना. अशा वेळेस मग माणूस मुद्द्यावरून गुद्द्यावर येतो. तात्यासाहेबांनी मुद्दे मांडले सांस्कृतिक युद्धाचे. ब्राह्मणांजवळ मुद्देच नव्हते, कन्फ्युज झाले, आणि म्हणून मग ते मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेत. मग सावित्री मातेला त्रास दिला, शारीरिक त्रास. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या घरी मारेकरी पाठवले. लक्षात घ्या, मुळातच ब्राह्मणांजवळ कुठल्याही प्रकारची आव्हान पेलण्याची क्षमता ब्राह्मणांमध्ये कुठेही नाहीये. कुठलंही आव्हान असो, कुठलाही संघर्ष असो, कुठलंही संकट असो, त्याला सामोरं जाण्याची हिम्मत, ताकद, त्यासाठी लागणारी नियत आर्य भट ब्राह्मणांजवळ अजिबात नाही. ते ताबडतोब लगेच तुमच्या गुद्द्यावर येतात आणि तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात, खून करतात, मारून टाकतात. परंपराच आहे सगळी ती. शंभूक, एकलव्य, कर्ण, सगळी परंपरा बघा तुम्ही. आणि आधुनिक काळामध्ये दाभोळकर आहेत, पानसरे आहेत, आणखी अनेक आहेत. पण तात्यासाहेबांनी सांस्कृतिक युद्धाची ललकारी दिली. त्यांना नाईलाज असता का होईना, पण त्यांच्या बाजूने पण त्यांना काहीतरी उभं करावं लागलं. त्यांना माहित होतं की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे यांना आपण फिजिकली नष्ट करू शकत नाही. प्रयत्न केला त्यांनी, अपयशी ठरलेत. तिथेही अपयशी ठरलेत. म्हणजे गुद्द्यांची लढाई ते करू शकत नाही. गुद्द्यांची लढाई हरलेत. मग त्यांना नाईलाज असतो, मुद्द्यावर यावंच लागलं. पण मुद्दे तकलादू, तरी उतरवलं त्यांनी. बळीराजाच्या विरोधामध्ये त्यांनी उतरवला गणपती. त्या सांस्कृतिक युद्धाच्या मैदानामध्ये बळीराजा समोर त्यांनी उभा केला गणपती. आणि छत्रपती शिवराय
सांस्कृतिक युद्धाच्या मैदानात तात्यासाहेबांनी उतरवलं छत्रपती शिवाजींना. त्याच्यासमोर आर्यभट ब्राह्मणांनी गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी उभा केला. रयतेचा राजा कुडवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजीच्या समोर गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी असा कृत्रिम शिवाजी उभा केला. कृत्रिम गणपती कृत्रिमच. गणपतीचा शिर जोडलेला म्हणजे कृत्रिमच. त्यांचे सगळे मुद्दे कृत्रिम. त्या मुद्द्यांमध्ये कुठेही काही ऐतिहासिक तथ्य नाही, कुठेही मानवी तथ्य नाही. जोडजाड करून आणलेला गणपती, हातीचं सोन बसवलेला गणपती, आणि इकडे जोडजाड करून कसं तरी छत्रपती शिवाजीराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक बनवून उभा केला सांस्कृतिक युद्धामध्ये. तात्यासाहेबांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली त्या काळात. 35 पानांचा पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजीराजांना सांस्कृतिक युद्धाच्या मैदानात उतरवण्यासाठी. बळीराजावर सगळे अखंड लिहिले तात्यासाहेबांनी. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, याच्यातून संपूर्ण बळीराजाची ऐतिहासिक कथा त्यांनी सांगितली. त्या पहिल्या महाभारतीय युद्धाचं वर्णन त्यांनी त्या गुलामगिरीमध्ये आणि शेतकऱ्याच्या आसूडमध्ये केलेलं आहे. मग तात्यासाहेबांनी जे सांस्कृतिक युद्ध सुरू केलं, आणि त्या सांस्कृतिक युद्धामध्ये या 2 महापुरुषांच्या समोर नकली 2 महापुरुष त्यांच्या समोर ठेवले युद्ध खेळण्यासाठी. ते जर जिंकायचं असेल तर प्रचंड साहित्य निर्मिती, आणि तिथे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची सत्यशोधक चळवळ ही कमी पडली. परंतु ब्राह्मण हे मुळातच आधीपासून अशा वेगवेगळ्या षड्यंत्रांमध्ये माहीर असल्यामुळे त्या काळातले सगळे ब्राह्मण, पंडित, विद्वान, साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, शाहीर, त्यावेळचे सगळे ब्राह्मण यांनी प्रचंड साहित्य निर्मिती केली. कशासाठी? गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी. म्हणजे इकडे तात्यासाहेब महात्मा फुलेंचा बळीराजा आणि रयतेचा राजा शिवाजी यांना बिंबवण्यासाठी तात्यासाहेबांनी जी साहित्य निर्मिती केली तिला प्रमाण मानून नंतर बहुजन समाजाच्या साहित्यिकांनी प्रचंड साहित्य निर्मिती करायला पाहिजे होती. बळीराजावर पोवाडे लिहायला पाहिजे होती, छत्रपती शिवाजीवर पोवाडे लिहायला पाहिजे होते, कथा लिहिल्या पाहिजे होत्या, कादंबऱ्या निर्माण केल्या पाहिजे होत्या, नाटकं लिहायला पाहिजे होती बहुजन समाजातल्या साहित्यिकांनी. ते झालं नाही. आणि तिकडच्या बाजूला, युद्धाच्या तिकडच्या बाजूला, ब्राह्मणांच्या छावणीच्या बाजूला सगळे ब्राह्मण, पंडित, विद्वान जोरात कामाला लागले. इतिहास संशोधक राजवाडे सारखे जोरात कामाला लागले. आणि त्यांनी गणपती आणि गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी याच्यावर प्रचंड साहित्य निर्मिती केली. पोथ्या तयार केल्यात, पुराणं तयार केली, कथा लिहिल्यात, कादंबऱ्या लिहिल्यात, पोवाडे लिहिलेत, आणि आजीवन त्याच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते,
शाहीर साहित्यिक त्यांनी निर्माण केले ब्राह्मणी छावणीमधून, की ज्याच्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी बिंबला पाहिजे आणि भाद्रपदामध्ये बळीराजाची आठवण न काढता गणपती लोकांनी स्वीकारला पाहिजे म्हणून गणेश उत्सव सुरू केला. भाद्रपदातच सुरू केला. काय केला बापा? गणपतीचा आणि भाद्रपद महिन्याचा काय संबंध आहे? काय गणपतीची जयंती भाद्रपद मध्ये येतं का? नाही. भाद्रपद महिन्याचा आणि गणपतीचा काही संबंध नाही. मग तरी गणेश उत्सव 10 दिवसाचा भाद्रपद मध्येच का साजरा होतो? याचं कारण असं की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो बळीराजा सांगितला होता त्याचा सण उत्सव जो आहे तो भाद्रपदाचाच येतो आणि लोकांनी तो विसरावा, बळीराजाचा बली महोत्सव विसरावा आणि त्या ठिकाणी गणपती उत्सव लोकांनी साजरा करावा, जेणेकरून बळीराजा पराभूत होईल आणि गणपतीचा विजय होईल. आणि गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी इतकी प्रचंड साहित्य निर्मिती केली की जेणेकरून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेला रयतेचा राजा कुडवाडी कुडभूषण छत्रपती शिवाजी पराभूत झाला आणि गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजीचा विजय झाला. हा ब्राह्मणी छावणीचा विजय होता, लक्षात घ्या. तर सत्यशोधक चळवळ तिथे कमी पडली. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ब्राह्मणाची हिंमत झाली नाही त्या सांस्कृतिक युद्धामध्ये समोर येण्याची. त्यांना माहित होतं की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हयात असताना जर आपण मैदानात उतरलो तर तात्यासाहेब तिथं आपली पण वाट लावतील ही त्यांना खात्री होती. म्हणून तोपर्यंत ते थोडे शांत राहिले आणि वाट बघितली त्यांनी की आज नाही तर उद्या तात्यासाहेब गेले की मग आपण आपलं सुरू करू. आणि त्याप्रमाणे गणेश उत्सव शिवाजी उत्सव सुरू केलेत मोठ्या प्रमाणात. पण हे असं ब्राह्मण आज नाही तर उद्या करतील याची खात्री तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या कडे होती. त्यांना वाटत होती खात्री की आपल्या बळीराजाच्या विरोधात हे गणपतीला उतरवतील, याची खात्री होती त्यांना. आणि म्हणून त्यांनी गणपतीवर पण लिहून ठेवलं त्या काळामध्ये की जेणेकरून माझे अनुयायी हे अखंड वाचतील, गणपतीचे अखंड वाचतील आणि गणपतीचा पराभव करतील माझे अनुयायी, अशी त्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून गणपतीवर पण त्यांनी अखंड लिहून ठेवले. त्याच्यावर पण त्यांनी लिहून ठेवलं. काय लिहिलं बघा त्यांनी गणपतीवर? डंबू डेऱ्या, डंबू डेरा गणपती त्यांनी लिहून ठेवला. पशुश्री सोंड पोर मानवाचे, सोंग गणवाचे नोंद ग्रंथी, बैसे उंदरावरी ठेवून या बुड, फुंकी तो शेंबूड सोंडेतून, अंतजाशी दूर भटा लाडू देतो, नाकाने सोलितो कांदे गणू, चिखला तुडवणी बनवल्या मोऱ्या, केला डंबू डेऱ्या भाद्रपदी. त्या सर्वांना माहित होतं की भाद्रपदामध्ये हे गणपतीला आपल्या बळीराजाच्या विरोधात लढण्यासाठी उभे करतील. कारण भाद्रपदामध्ये आपण बळीराजा सांगितला आहे, भाद्रपदामध्ये बळीराजाचा महोत्सव येतो, बालदेव वगैरे. म्हणून आपल्या बळीराजाच्या विरोधात लढण्यासाठी भाद्रपदामध्येच हे गणपतीला त्यांचा नायक म्हणून उभा करतील, त्यांचा सेनापती म्हणून उभा करतील गणपतीला, याच्याबद्दल तात्यासाहेबांना खात्री होती. आणि म्हणून त्यांनी आधीच हा अखंड लिहून ठेवला. लक्षात घ्या किती दूरदृष्टी होती.
पण आमचे बहुजन समाजाचे त्यावेळेचे अनुयायी हे समजू शकले नाहीत की तात्यासाहेबांना कुठल्या प्रकारचं सांस्कृतिक युद्ध अभिप्रेत आहे. नाही, आमचे बहुजन अत्यंत थोड्या आणि छोट्या छोट्या स्वार्थासाठी त्या काळामध्ये विकले गेलेत. लक्षात घ्या की सत्यशोधक चळवळ खऱ्या अर्थाने जोपर्यंत तेली, माळी, न्हावी, धोबी, भंडारी, सुतार, लोहार, कुंभार, गोपाळबाबा वलंकर सारखे अस्पृश्य त्यावेळचे, धोंडीबा कुंभार, रामोशी, या अत्यंत तळागाळातल्या शूद्रादी अतिशूद्रांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत सत्यशोधक चळवळ होती तोपर्यंत सांस्कृतिक युद्ध ते तात्यासाहेबांनी सुरू केलेलं होतं, ते जोरात सुरू होतं, विजयी भव या स्वरूपात. कारण ब्राह्मणांकडून प्रतिकार होतच नव्हता, त्यांना समजतच नव्हतं नेमकं काय करावं. गर्भगडीत झालेले होते ते, म्हणजे जवळपास पराभूतच झालेले होते आर्यभट ब्राह्मण. पण तात्यासाहेब गेलेत आणि त्यांच्या अभावामध्ये समाजामधल्या सरंजामदार वर्ग जो होता, सरंजामदार जात जी होती, या सरंजामदार जातीने या सत्यशोधक चळवळीचा घात केला, अगदी क्षुल्लक स्वार्थासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी. या मराठा समाजाच्या त्यावेळच्या सरंजामदारांनी सत्यशोधक चळवळचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत केलं. म्हणजे ब्राह्मण द्वेषाचं राजकारण त्यांनी सुरू केलं, कारण त्यांना ब्राह्मणांच्या हातातली सत्ता, तिच्यात हिस्सा मिळवायचा होता. ब्राह्मणांच्या हातातली सत्ता हिसकवायची नव्हती त्यांना, मराठ्यांना. तडजोड करून तिच्यामध्ये थोडासा काय ना वाटा मिळाला पाहिजे, एवढी त्यांची अपेक्षा होती मराठ्यांची. आणि म्हणून चेम्सफोर्डच्या योजना जेव्हा इंग्रजांनी सुरू केल्या आणि असेंब्ली पहिल्यांदा स्थापन झाल्यात आणि त्यांच्या निवडणुका लागल्यात, तर त्या निवडणुकामध्ये मराठा लीग नावाची मराठा समाजाची संघटना स्थापन झाली आणि त्यांनी सांगितलं की हे ब्राह्मण लोक आम्हाला निवडून येऊ देणार नाहीत असेंब्लीमध्ये, म्हणून आम्हाला राखीव जागा पाहिजेत. सर्वात प्रथम राखीव जागा राजकीय क्षेत्रात जर कोणी मागितल्या असतील तर त्या मराठा समाजाने. कारण मराठा समाज त्या काळामध्ये खूप दुर्बल होता, अत्यंत दुर्बल होता. ब्राह्मणांच्या समोर अक्षरशः म्हणजे उंदीर मांजरासारखा होता मराठा समाज. आणि मग ते राखीव जागेची भीक मागत होते त्या काळातही मागत होते. मराठा लीग स्थापन करून त्यांनी राखीव जागेची भीक मागितली आणि लगेच टिळक गरजले. त्या काळी टिळकांचा फार दरारा होता. टिळक गरजले, त्यांनी दैनिक केसरी मधून आग्रह लिहिला, या कुणबटांना असेंब्लीमध्ये काही नांगर हाकायचा आहे का? कशासाठी त्यांना असेंब्ली पाहिजे? कशासाठी त्यांना राखीव जागा पाहिजे असेंब्लीमध्ये? तिथे काही नांगर हाकायचं आहे का? असं म्हणून टिळक गरजले आणि मराठा समाज भयभीत झाला. आता काय करायचं? आपण ब्राह्मणांच्या विरोधात तर लढू शकत नाही याची मराठ्यांना खात्री होती. ते लढायचं काम फक्त सत्यशोधकच करू शकत होते. आणि म्हणून त्यावेळच्या सगळ्या मराठा सरंजामदारांनी, की जे तोपर्यंत काँग्रेसमध्ये होते, बघा तात्यासाहेबांनी काँग्रेसला अगदी जन्माच्या आधीपासून तात्यासाहेबांनी
विरोध केला आहे काँग्रेसला, राष्ट्रीय सभा, त्याच्यावर पण अखंड लिहिलाय तात्यासाहेबांनी, लक्षात घ्या, त्याच्यावर पण अखंड लिहिलाय. नॅशनल सभा आर्याजी स्थापिती, सामिली करती मूढ शूद्रा. नॅशनल सभा आर्याजी स्थापिती, सामिली करीती मूढ शूद्रा. बाकी भोळ्या शूद्रा नाडी ती जगात, खाती आटलात ब्राह्मबीज. मूळ शूद्रांना सामील करतात काँग्रेसमध्ये हे आर्य लोक, भटजी लोक. नॅशनल सभा म्हणजे त्यावेळची काँग्रेस ही आर्य भटांनी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये मूळ शूद्रांना सामील करतात. मूळ शूद्र म्हणजे कोण? मूळ शूद्र म्हणजे हे मराठा समाजाचे लोक, सरंजामदार, जमीनदार त्यावेळचे. पण त्यांना फक्त तिथं सतरंजा उचलण्यासाठी त्यांना सामील केलेलं होतं मराठ्यांना काँग्रेसमध्ये. अधिकार देत नव्हते ते. आणि हे काही अधिकार मागायला गेले की मग कुणबटांना तिथे काही नांगर हाकायचं आहे का तुम्हाला, असं म्हणून त्यांच्या कमरेत लाथा पण हाणायची. टिळकांनी हाणला लाथा. आणि मग टिळकांच्या लाथा जेव्हा बसल्या कमरेत, तेव्हा मग मराठा समाज विचार करायला लागला की या ब्राह्मणांच्या विरोधात सत्यशोधकच लढू शकतात. म्हणून त्यांनी सत्यशोधक चळवळीचं रूपांतर, तिच्यावर कब्जा केला सत्यशोधक चळवळीवर. ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मणेतर संघटन, ब्राह्मणांच्या विरोधात द्वेषाची पक्ष स्थापन केला त्यांनी, ब्राह्मणेतर पक्ष म्हणून, की जे तात्यासाहेबांच्या तत्वात नाही बसत. जातीच्या आधारावर कुठलाही पक्ष, कुठलंही संघटन करायला तात्यासाहेबांचा सक्त विरोध होता. तात्यासाहेबांनी सत्यशोधक समाज स्थापन केला की ज्याच्यात ब्राह्मणही होते. तात्यासाहेबांनी मुलींची शाळा काढली, अस्पृश्यांची शाळा काढली की जिथे ब्राह्मणही होते शिकवायला. त्यांनी कधीही ब्राह्मणांचा द्वेष केला नाही आणि कधीही ब्राह्मणांना बाजूला सारून कुठलंही संघटन केलं नाही. त्यांनी संघटन कुठलं केलं? शेतकरी संघटना, वर्गीय संघटना, कामगार संघटना, नारायण मेघाजी लोखंडे, वर्गीय संघटना, जातीच्या आधारावर संघटन करणं तात्यासाहेबांना अजिबात मान्य नव्हतं. तात्यासाहेबांच्या हयातीमध्ये, तात्यासाहेब जिवंत असताना त्यांचे एक मराठा समाजाचे गंगाराम म्हस्के म्हणून त्यांचे शिष्य होते मराठा समाजाचे. या मराठा समाजाच्या गंगाराम म्हस्केंनी मराठा शिक्षण संस्था स्थापन केली. तात्यासाहेबांनी विरोध केला. जातीच्या नावाने कुठलीही संस्था नाही, कुठलीही संघटना नाही. गंगाराम म्हस्केंच्या विरोधात सुद्धा त्यांनी अखंड लिहिले, त्यांना उत्तरं दिली. तर सत्यशोधक चळवळीचे रूपांतर जातीमध्ये करणं, याची सुरुवात गंगाराम म्हस्के नावाच्या मराठा समाजाच्या वकिलाने केली. आणि तात्यासाहेब गेल्यानंतर मग यांना मोकळंच मैदान मिळालं, मोकळं रान मिळालं. यांनी ताबडतोब ती चळवळ पूर्ण ताब्यात घेतली. ब्राह्मणेतर चळवळ स्थापन केली, ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला आणि मग सगळ्या सत्यशोधकांना स्वतःच्या नेतृत्वाखाली घेतलं. कारण यांच्याकडे साधनं होती, जमीनदार होते, त्यामुळे सगळी सत्यशोधक चळवळ यांच्या नियंत्रणात आली. आणि मग मराठा समाजाची ताकद वाढली. आणि मग त्यावेळेस ब्राह्मणांना लक्षात आलं की यांनी सत्यशोधक चळवळीवर कब्जा केल्यामुळे मराठ्यांची ताकद वाढलेली आहे, आता आपण मराठ्यांशी दोस्ती करूया. तेव्हा कुठे ब्राह्मण मराठ्यांशी दोस्ती करायला तयार झाले. पण दोस्ती केली ब्राह्मणांनी मराठ्यांशी, फुकट नाही केली. त्यांनी अटी ठेवल्या. त्यांनी पहिली अट ठेवली की मराठ्यांनो, आम्ही तुम्हाला राजकीय सत्तेत, दुसऱ्या आर्थिक सत्तेत नाही किंवा इतर कुठल्याही सत्तेत नाही, फक्त राजकीय सत्तेत, फक्त राजकीय पद घ्या. बावले म्हणून मांडलिक सत्ता, तुम्ही आमचे मांडलिक म्हणून राहा. जसं पेशव्याच्या काळामध्ये हे सगळे मराठा सरंजामदार पेशव्यांचे मांडलिकच होते.
हे पेशवे एवढे ताकदवान होते, कुठल्याही मराठ्याला उचलून ते जेलमध्ये टाकू शकत होते. साताऱ्याची गादी जेलमध्ये, अक्षरशः जेलमध्ये होता साताऱ्याचा राजा, तरी ब्राह्मणांचाच गुलाम होता तो. आज तीच परंपरा साताऱ्यामध्ये, तीच ब्राह्मणांची गुलामीची परंपरा आजही चालू आहे त्या गादीची. आणि तीच परंपरा आजचे तो कोल्हापूरचे छत्रपती, ती ब्राह्मणांची गुलामीची परंपरा की जी छत्रपती शाहूंनी मोडून काढली होती. आताच्या छत्रपतींनी शाहू महाराजांनाच मोडून काढलं आणि भाजपमध्ये जाऊन ब्राह्मणांची गुलामगिरी, ब्राह्मणांच्या पाय चाटणं सुरू आहे त्यांचं, दोघा भोसलेंचं. तेच त्या काळामध्ये सगळ्या मराठा सरंजामदारांनी सत्यशोधक चळवळ ताब्यात घेऊन स्वतःची ताकद वाढवली, ब्राह्मणांशी युती केली, राजकीय सत्ता, मांडलिक सत्ता घेतली. पण ब्राह्मणांनी अटी घातल्या होत्या. पहिली अट होती सत्यशोधक चळवळ खतम करणे. हळूहळू का होईना पण ती खतम करा. त्याप्रमाणे मराठ्यांनी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना जी काही राजकीय सत्ता ब्राह्मणांकडून भीक म्हणून मिळाली, मांडलिक म्हणून मिळाली, त्या सत्तेच्या बदल्यामध्ये या मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ हळूहळू पूर्ण खतम करून टाकली. नंतर काहींना थोडीशी जाग आली, अरे आपण कुठेतरी चुकलो म्हणून त्यांना लक्षात यायला लागलं. नंतरचे जयदेव वगैरे यांना लगेच लक्षात आलं, हे गोविंदराव पवार, शरद पवारांचे वडील, हे त्यावेळेस त्या पूर्ण प्रक्रियेतले होते. शरद पवारांचे वडील, त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी शेतकरी कामगारी पक्ष स्थापन केला काँग्रेसमधल्या ब्राह्मणांच्या विरोधात. आणि काय, आणि कोणतं तत्वज्ञान स्वीकारलं? मार्क्सवाद. म्हणजे फुलेंचा सत्यशोधक गुंडाळून डायरेक्ट मार्क्सवाद. कसं काय तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहू शकतात? सत्यशोधक चळवळीत म्हणजे तोपर्यंत सत्यशोधक चळवळ यांनी नष्ट करून टाकलेली होती. मग त्यांना वाटलं की आता चला मार्क्सवादाची शेपूट पकडूया. तर तिथे त्या बैलाच्या लाथा पडल्या नुंगनावर आणि मग पुन्हा काँग्रेसमध्ये घुसलेत. हे सगळे जयदेव, गोविंदराव हे सगळे काँग्रेसमध्ये नंतर घुसलेत. पण सत्यशोधक चळवळीची पूर्ण वाताहत या मराठा लोकांनी त्या काळात केली. ज्या काळामध्ये हे जाती अंताची सत्यशोधक चळवळ ब्राह्मणांकडे गहाण ठेवून ती नष्ट करून हे सगळे काँग्रेसमध्ये जात होते महाराष्ट्रातले मराठे, त्याच काळात तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार, की जे तामिळनाडूचे महात्मा फुले, स्वामी पेरियार हे काँग्रेसला लाथ मारून बाहेर पडत होते. त्याच वेळेस 1925-30च्या काळाया हे काँग्रेसमध्ये घुसत होते महाराष्ट्रातले मराठे, आणि तामिळनाडूमधले स्वामी पेरियार सारखे स्वाभिमानी लोक काँग्रेसला लाथ मारून काँग्रेसच्या बाहेर पडत होते. जर मराठ्यांनी हे पाप जर केलं नसतं त्या काळामध्ये, तर तामिळनाडूच्याही आधी महाराष्ट्रामध्ये बहुजनांची पूर्ण सर्वंकष सत्ता, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, संपूर्ण. ब्राह्मणांना एंट्रीच नाही राजकारणात, कुठेच नाही. जसं तामिळनाडूमध्ये आज ना काँग्रेसला प्रवेश ना भाजपला प्रवेश गेल्या 40 वर्षापासून. महाराष्ट्राला तो सन्मान मिळाला असता जर त्या काळात मराठ्यांनी हे पाप केलं नसतं तर. सांस्कृतिक युद्धामध्ये मराठ्यांमुळे आम्ही पराभूत झालो. बळीराजा महोत्सव कधीच साजरा झाला नाही. शिवजयंती उत्सव पण बंद पडला. गणपती उत्सव जोरात सुरू झाला. सगळ्या मराठा समाजाच्या शिक्षण संस्थांमध्ये
मराठा समाजाच्या सगळ्या साखर कारखान्यांमध्ये, मराठा समाजाच्या सगळ्या बँका आणि पतपिढ्यांमध्ये फक्त गणपती उत्सव साजरा होत. तेव्हापासून शिवजयंती उत्सव कधीही साजरा होत नाही मराठ्यांच्या संस्थांमध्ये. बळीराजाचा उत्सव साजरा होण्याचा प्रश्नच नाही, कारण हे तर ते सगळं नष्ट करूनच वरती आलेले होते. आणि ही गद्दारी सत्यशोधक चळवळीशी केल्यामुळे बदल्यात काय मिळालं त्यांना? फक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद. ते काही काळासाठी ते मांडलिक म्हणून दिल्लीहून 356चा कलम वापरलं की हे केव्हाही बरखास्त. मांडलिक राजे सगळे, हातात काही सत्ता नाही. संपूर्ण 70 वर्षातली सत्ता या मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या बनिया ब्राह्मणांसाठी वापरली. सगळ्या बनिया ब्राह्मणांचं भलं केलं यांनी, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचं भलं केलं. गणपती असतो मोठमोठ्या प्रमाणात साजरे करून गावोगावी गणपती पोहोचण्याचं काम या मराठा समाजाच्या शिक्षण संस्थांनी त्या काळात केलं. नेमकं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या उलट काम केलं, प्रतिक्रांतीचं काम केलं. कशासाठी? फक्त मुख्यमंत्री पदासाठी. आणि ते भीक म्हणून, ते काही सन्मानाने मिळालेलं मुख्यमंत्री पद नाही, भीक म्हणून मिळालेलं. कुठे पेरियारांची स्वाभिमानी चळवळ बहुजनांची, आणि कुठे या भिकाऱ्यांची चळवळ राजकीय सत्तेसाठीची? तर हे सगळं आज आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची ही चळवळ कुठं फेल गेली ते लक्षात घेतलं पाहिजे. आजही युद्ध संपलेलं नाही. एकतर्फी ब्राह्मणांचा विजय झालेला आहे गणपतीच्या माध्यमातून आणि गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजीच्या माध्यमातून. आजही गरज आहे गणपतीला हरवण्याची, आजही गरज आहे गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी राजाला पराभूत करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी बहुजन समाजातल्या सगळ्या साहित्यिकांनी, कोणी कथाकार असेल, कोणी नाटककार असेल, कोणी शाहीर असेल, कोणी सिनेमा निर्माण करणारे असतील, कोणी नाटकं लिहित असतील, कोणी टीव्ही सिरियल बनवत असतील, या सगळ्यांनी या साहित्य क्षेत्राचा वापर करून बळीराजा, भालदेव, आमच्या सगळ्या कुलमाता, मातृसत्ताक गणमाता, श्रीसत्ताक गणराज्याच्या माता, हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. आणि कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास, हा सगळा इतिहास आपल्या समोर आहे. फक्त या इतिहासाचा अभ्यास करून त्याच्यावर पोवाडे लिहा. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सुरुवात केलेली आहे पोवाड्याची. ते पोवाडे पुढे ती परंपरा चालवा पोवाडा लिहिण्याची. तृतीयरत्न नाटक वाचा, त्याच्यातून नवीन नाटकं लिहा, नवीन विषय घ्या, नवीन नाटकं लिहा. कथा लिहा, कादंबऱ्या लिहा, कविता लिहा, गाणी तयार करा. आमच्याकडे गाण्याची परंपरा आहे खूप मोठी. आमच्याकडे कानबाईची गाणी आहेत, गौराईची गाणी आहेत. हे सगळं बघा, ही सगळी परंपरा आहे की जी तात्यासाहेबांनी उचलली आणि आपल्या समोर मांडली आहे. आपणच मूर्ख आहोत की काही गद्दारांच्या नादी लागून आपण सगळं नष्ट करून टाकलेलं आहे मधल्या काळात. पुन्हा हातात घ्या, पुन्हा ही साहित्य परंपरा उभी करा तात्यासाहेब महात्मा फुलेंची, आणि भरमसाठ पीक येऊ द्या. कथा, कादंबऱ्या, नाटकं, सिनेमे, टीव्ही सिरियल, पोवाडे, भरपूर पीक येऊ द्या. काय वाटेल ते तुमच्या मनात जे असेल ते लिहत चला, छापत चला, लोकांसमोर आणत चला. भरपूर साधनं आहेत आज आपल्याकडे, भरपूर दैनिक आहेत, भरपूर साप्ताहिक आहेत, भरपूर मासिक आहेत, भरपूर टीव्ही चॅनल्स आहेत. थोडस बुद्धी खर्च करा, थोडा पैसा खर्च करा आणि येऊ द्या. हे सगळे साहित्य जेवढ्या मोठ्या प्रमाणात येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला बळीराजा विजय होईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला कुलवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी राजा याचा विजय होईल. आणि या दोन राजांचा विजय जर या साहित्यिक लढाईमधून, या सांस्कृतिक युद्धामधून जर झाला तर खऱ्या अर्थाने आपण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे पाईक ठरू.
अन्यथा पेशवाई आलेली आहे, पेशवाईचा वरवंटा फिरतो आहे, आरक्षण सगळं ओबीसीचं खतम झालेलं आहे, शिक्षण क्षेत्र तुमच्यासाठी बंद होत आहे. लक्षात घ्या, खासगीकरण उदारीकरणचा वरवंटा तुम्हाला रस्त्यावर भिकारी म्हणून सुद्धा भीक मागता येणार नाही, एवढी परिस्थिती तुमच्या समोर वाईट अर्थाने येणार आहे. पूर्वी तरी तोंडाला गाडगं मळकं बांधून कसे तरी जीवन जगत होते, आता तेही नाही. एक अन्याय सहन करा, अन्याय सहन होत नसेल तर आत्महत्या करा आणि मुक्त व्हा. जगण्याची सुद्धा जी मानवी मूल्य आहे जगण्याचं, सृष्टीचा नियम आहे जगण्याचा, तो सुद्धा तुम्हाला तो अधिकार राहणार नाही. इतकी वाईट परिस्थिती तुमच्या समोर येणार आहे. वेळीच जागे व्हा आणि बहुजन समाजातले, ओबीसी समाजातले, SC ST OBC या सगळ्या मधल्या बुद्धिजीवी लोकांना, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कार्यकर्ते, नेते सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती करा, समाजाचं प्रबोधन करा, समाजाला जागृत करा आणि हे जे काही पेशवाईचं युद्ध आपल्या समोर उभं आहे त्या युद्धाला तोंड देण्यासाठी समाजाला सक्षम बनवा. धन्यवाद. जय ज्योती.